हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. आणि सगळ्यांनी मस्तच व्हायचं नेहमी. आता पुढे काय होणार आहे आपल्याला काही माहीत नाही आहे. उगाचच घाबरून वगैरे राहायचं नाही आहे. चांगले चांगले कपडे असतील, आपले जे काही असतील ते सगळे वापरून काढायचे. रोजच्या रोज छान कपडे घालायचे, छान राहायचं, आनंदात राहायचं, हसत राहायचं. म्हणजे आपला दिवस पण चांगला जातो आणि आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ना त्यांना पण आपण आवडतो. कारण का म्हणजे आपल्यामुळे ते पण आनंदी होतात, खुश होतात. त्यामुळे नेहमी चांगलं राहायचं हे लक्षात ठेवा. तसं तर तुम्ही सगळे राहतच असाल. मी नेहमी चांगली राहते, खुश राहते एकदम, आणि जे काय आहे त्याच्यात आनंद मानते. तुम्ही पण तसंच करा. आता मला ना आज एक मला प्रश्न पडलेला आहे आणि मला तुमच्याकडनं उत्तर हवं आहे, किंवा तुम्ही तुमच्या बाबतीत पण असंच घडतं का हे मला तुम्हाला विचारायचं आहे. सध्या कसं आहे माहिती आहे, सध्या ना माणुसकी कुठे राहिली नाही आहे. माणुसकी राहिली नाही म्हणजे कसं की लोक आहे ना अजिबात म्हणजे मनमोकळेपणाने बोलत नाही, काही सांगत नाही. किंवा आपण म्हणजे कधी कधी ना असं आपल्याला म्हणजे अगदी एक लांबचं जाऊ दे, पण अगदी जवळची जी लोक असतात ना ती पण कधी कधी अशा आपल्याकडे तुटकपणे वागतात. आणि मग काही गोष्टी आहेत ना त्या अजिबात सांगत नाहीत, आणि नंतर मग आपल्याला जेव्हा ते कळतं तेव्हा अरे मी तर तिला काल परवाच भेटलेली, किंवा मी तर तिला आता गेल्या आठवड्यातच भेटलेली, मला काही ती बोलली नाही. नंतर मग आपल्याला असं वाटतं अरे का नाही सांगितलं तिने मला, म्हणजे का? मग अशा वेळेला आपल्याला वाटतं की आपलं काही चुकलं का. म्हणजे मला असं खूप वेळा वाटतं अरे मी तर चांगली वागते, मग ते असे का वागले, मग माझं काही चुकतं का, किंवा मी काही बोलले का. मग मी असं विचार करते. मग नंतर असं वाटतं जाऊ दे, सोडून देते, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा स्वभाव आहे. पण हा एक फरक झाला आहे, हे तुम्हाला जाणवतं का? तुमच्या आयुष्यात पण असंच काही घडलंय का? बघा, म्हणजे असेल तर आपण एकमेकांशी शेअर करू. आपण खरं या विषयावर पण बोललं पाहिजे. म्हणजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या बाबतीत पण असं काही होतं का, किंवा काही. आता एक कमेंट आलेली म्हणजे मी वाचली, खूप उशिरा वाचली मी ती, की मी असं एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यात लिहिलं होतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणजे कोणाला दुखवू नका किंवा कोणाशी वाईट वागू नका. शक्य झालं तर काय तर जास्त बोलू नका, पण दुखवेल असं म्हणजे किंवा एखाद्याचं जर व्यंग असेल किंवा काही असेल त्याच्यावर बोट ठेवू नका. पण ते बोट ठेवलं ना त्या माणसाला किती दुःख होतं ते त्यालाच कळतं. हे मागे मी एकदा हे केलेलं. आणि कोणाला दुखवू नका, कारण माणसं काय करतात ना एकमेकाला टोमणे मारतात, एकमेकाला बोलतात. म्हणजे असतं ना असं ती म्हणे ना, लेकी बोले सुने लागे, तसं आहे ते. म्हणजे मुलीला बोलायचा, टोमणा मारायचा, तो सुनेला बरोबर लागतो. म्हणजे सुनेला लागावा या दृष्टीनेच मुलीला बोलायचं. तर असं असतं. तर ते मी तो एक व्हिडिओ केला होता, तेव्हा मला एक कमेंट आली होती. त्या आता मला नाव आठवत नाही. त्यांनी असं सांगितलेलं की म्हणे मी पण ह्या विषयावर म्हणे व्हिडिओ बनवला होता, पण म्हणे एका बाईला तो एवढा म्हणे झोंबला, एवढा झोंबला की तिने सगळं तिच्यावरच ओढून घेतलं. मग ओढून घेतलं म्हणजे काय की तिचं तसं होतं म्हणून तिला ते लागलं ना. जर आता मी काही करत नाही तर मला का लागेल? मला नाही लागणार. कारण मी विचार करेन मी हे काही केलंच नाही, किंवा मी मनाने स्वच्छ आहे, मग मला कशाला लागेल. तर असं असतं. तर मला असं वाटतं पूर्वीचा काळ ना खूप छान होता. म्हणजे आमचं लहानपण तर इतकं सुंदर गेलं, इतकं सुंदर गेलं. मी माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला तर खास करून ऐकायची. म्हणजे तिला खूप इच्छा असते आणि ती नेहमी म्हणते सांगा ना तुमचं काहीतरी लहानपणीचं, सांगा ना तुमचं लहानपणीचं. इतका सुंदर गेलाय ना आमचा काळ की तुम्हाला सांगू शकत नाही. आणि तेव्हा ना कसं होतं माहिती आहे, आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो ना तिथे 32 हे होते, घरं होती. म्हणजे 32 लोक राहत होते. तर आणि खूप मैत्रिणी होत्या बिल्डिंगमध्येच, खूप मैत्रिणी होत्या. आणि कोणालाही काही आणलं ना, म्हणजे आता कोणाला कपडे घेतले, काही खेळणं आणलं किंवा काही नवीन वस्तू आणली की ते एक ना बिल्डिंगमध्ये अशी आम्हाला सवयच होती की सगळ्यांना दाखवायचं, सगळ्यांना आपल्या घरी बोलवायचं आणि दाखवायचं. मग जो जो ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला परत ते कपाटातनं काढायचं, दाखवायचं, सगळं सांगायचं, त्याच्याबद्दल घडी घालायची, ठेवून द्यायचं. म्हणजे इतका मनमोकळेपणा होता. आणि आणि मला तर अशी सवय होती ना, मला म्हणजे कधी कधी घरचे लोक खूप ओरडायचे आणि तुझ्या तोंडात काही राहतच नाही. म्हणजे मला ना असं आतमध्ये असं हे करून ठेवायची मला सवयच नव्हती. एकदा काय झालं ना की कधी एकदा मी सांगते असं मला होऊन जायचं.
आता माझ्या सुनेचं तसं आहे की तिचं काय झालं ना की ती लगेच फोन करून मला सांगते आणि मी पण म्हणजे तिच्याजवळ सांगते. तर मग असं इतकं म्हणजे असं वाटतं ना की कोणाला तरी सांगावं, कोणाला चांगली गोष्ट असली तरी आपल्याला वाटतं कोणाला तरी सांगावं, कोणाला तरी सांगावं. किंवा जर काही आपल्या बाबतीत वाईट घडलं असेल तरी आपल्याला असं वाटतं ना जवळच्या माणसांजवळ बोलावं, तेवढं दुःख कमी होतं. पण त्या पद्धतीची माणसं आता राहिलीच नाही आहे. म्हणजे लोक ना जेवढंच तेवढंच वागतात. म्हणजे असं आजकाल पूर्वीसारखा शेजार बाजार राहिला नाही. नाही तर पूर्वी असं होतं ना की आपली कामधामं आटपली की गप्पा मारायचं शेजारी जाऊन, किंवा आपल्याला आज काही काम नाही आहे एक दिवस तर आपण तिकडे त्यांच्याकडे जाऊन बसायचो, गप्पा मारायचो. किंवा बरेच वेळा म्हणजे मी मुंबईला राहत होते ना तेव्हा तर आमच्याकडे इतकं हे होतं ना की आजही आमचा तो सगळा ग्रुप आहे व्हॉट्सॲपवर. म्हणजे आपल्या घरात एखादी आवडीची भाजी नसली ना तरी दारावरनं जाता येता हक्काने सांगणार की काय काकू किंवा काय मावशी जे काय असेल, मावशी आज माझ्यासाठी वाटीभर भाजी ठेवा किंवा वाटीभर आमटी ठेवा, किंवा तुम्ही आज हे केलंय मला हे आवडतं माझ्यासाठी ठेवा. आणि अगदी माझ्या आईचं असं होतं की न सांगता माझी आई ती वाटीभर काढून ठेवणार की शेजारचे आयाम हिला ही आवडतं मग तिच्यासाठी ती काढून ठेवणार. इतकं एकमेकात प्रेम होतं माहिती आहे का. आता तसं काही राहिलं नाही आहे. कधी कधी ना या काय गोष्टीचं ना खूप वाईट वाटतं की असं वाटतं की अरे ही मुलं म्हणजे हां सोशल मीडियावर खूप असतात, सतत मोबाईल हातात असतो, दुनियेचं काय सगळं चाललंय ते माहीत असतं त्यांना, पण आपल्या घरात काय चाललंय, आपल्या जवळ काय चाललंय हे यांना माहीत नसतं. तर माहीत नसतं म्हणजे त्यांना माहीत करूनच घ्यायचं नसतं. तर मला असं वाटतं कधी कधी की जे पूर्वीचे दिवस होते ना ते आता राहिले नाही आहे. आता फॉर्मॅलिटीज झाल्या आहेत सगळ्या. म्हणजे अगदी रस्त्यात जाता येता भेटले हाय हॅलो करायचं, थोडंसं 2 शब्द बोलायचे की चाललं पुढे. म्हणजे आता अगदी उठून कोणी कोणाच्या घरी जात नाही किंवा कोणी कोणाकडे जाऊन बसत नाही. आणि पूर्वीच्या काळी कसं असं खूप मस्त गप्पा व्हायच्या, म्हणजे इतक्या गप्पा व्हायच्या ना की त्यानंतर मग तो घरी आल्यावर ते काम करायला म्हणजे असा कंटाळा निघून जायचा. तसं आता होत नाही. बहिणी बहिणींच्यात प्रेम राहिलं नाही, भावा बहिणीच्यात प्रेम राहिलं नाही. नंतर अगदी आपल्या जवळचे नातेवाईक असतील ते सुद्धा म्हणजे अगदी औपचारिक म्हणतात ना तसं बोलतात. असं खूप गेलं तर अगदी खूप आनंद होतोय असं कधी झालं नाही. पण आम्ही लहान असताना मात्र आमच्यात खूप होता. आजही आमचा म्हणजे बहीण भावांचा ग्रुप आहे. म्हणजे माझे फक्त मामे आणि मामे बहिणी आणि मामे भाऊ आणि मावस बहिणी आणि मावस भाऊ, त्याच्यात चुलत नाही. आणि मला आत्या नव्हती त्यामुळे आत्या तर नाहीच आणि चुलत पण नाही, कारण चुलत सगळे लांब होते. हे एवढाच आमचा मामे आणि मावस माझ्या बहिणी भावांचा आमचा एक मस्त ग्रुप होता. आणि आम्ही 35 भावंड होतो. 35 म्हणजे तुम्ही विचार करा, 35 म्हणजे बहीण भाऊ 35. मग त्यांचे लग्न झाल्यावर भाऊ असतील तर त्यांच्या बायका आल्या, बहिणी असतील तर त्यांचे मिस्टर आले, त्यांना प्रत्येकाला 2-2 मुलं आली. म्हणजे किती आमचा गोतावळा होता. आणि अजूनही आम्ही सगळे एकत्र म्हणजे काही कार्य असेल, लग्न असेल किंवा कोणाकडे काही दुःखद प्रसंग असेल तरी अजूनही आम्ही एकमेकांकडे जातो, एकमेकाला विचारतो, एकमेकांना फोन करतो. पण तरीही आता असं वाटतं की जी लहानपणी जी एकी होती किंवा एक आदर होता मोठ्या भावा बहिणींचा, असं आता असं काही राहिलं नाही. जो तो उठतो म्हणजे ज्याला त्याला आपलंच पडलेलं असतं. किंवा सख्ख्या भावंडांशी म्हणजे सख्खे बहीण भावंड पण एकमेकांशी म्हणजे खूप छान असे राहत नाहीत. किंवा कधी कधी असं बोलणं झालं तर ते म्हणतात अरे हो का, मला नाही माहिती. म्हणजे सख्ख्या बहीण भावांचं पण एकमेकांना काही माहीत नसतं. तर असं का आहे, कशासाठी आहे माहीत नाही. पण असं म्हणजे कुठचीही गोष्ट आपण आनंदाने काही झाली किंवा सांगावं किंवा असं त्यांना वाटत नाही. सगळं असं म्हणजे मनात ठेवतात. म्हणून मला असं वाटतं आजकाल ना लहान वयापासून BP शुगर हे असले आजार होतात. कारण मनमोकळं जीवनच जगत नाही ना. एकदम मनमोकळं जीवन जगलात तुम्ही तर तुम्हाला कसलंच टेन्शन राहत नाही. मग तुम्ही एकदम आतून बाहेरून एकदम क्लिअर असता ना. तर त्यामुळे हे असं जगत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आजकाल लहानपणापासूनच म्हणजे लहान वयापासूनच खूप आजार वगैरे तयार
होतात. शेजारी एकमेकांशी बोलणार नाही. कधी काही हळदी कुंकू असेल किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हाच आपण त्यांच्याकडे जातो किंवा गप्पा मारतो. आता पूर्वी असं नव्हतं. पूर्वी वेळ असला, मुलं खेळायला गेली की आपण उठून आपल्या संध्याकाळी काही काम नसलं की शेजारी जाऊन बसायचो किंवा अजून असं म्हणजे गल्लीमध्ये खूप घरं होती तिथे जाऊन बसायचो. मला तर आठवतं मी लहानपणी कधी घरात नसायचीच, कारण आमचं एवढं मोठी बिल्डिंग होती आणि एवढी मोठी घरं होती आणि माझ्या एवढ्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे मी कधी कुठे असेल सांगताच यायचं नाही. माझ्या आईला शोधायचं म्हटलं तर नाकीनऊ व्हायचं. आई जिन्याच्या मध्ये उभे राहून माझ्या नावाने हाका मारायची. मग कोणीतरी ऐकलं की सांगायचं, अरे ज्योती इकडे आहे. मग असं करून मी घरी यायची. पण हे जे जीवन जगलं आहे ना, आता जगलो आहे ते आता असं वाटतं की अरे असं का, या प्रश्नाला आता उत्तर नाही. तुमच्याजवळ आहे का, किंवा तुमच्या बाबतीत पण असं घडतं का की आपण चांगले वागतो तरीही समोरचा माणूस असतो. आणि एखादी गोष्ट असेल ना, म्हणजे महत्त्वाची गोष्ट किंवा त्यांना कुठे जायचं असेल काय, तरी ते सांगत नाहीत आणि 4 दिवसांनी कळतं, अरे हे ना हे गेले, अरे 2 दिवसापूर्वी मला भेटले, मला काय बोलले नाहीत ते. असं होतं ना की जाणारे तर ते आता कोणी कुठे जाणार. आता शक्यतो कसं असतं, प्रत्येकाचा एक मुलगा मुलगी कोणतरी बाहेर फॉरेनला असतातच. तर मग आपण कसं जाताना सांगून जातो ना शेजारी पाजारी की बाबा आम्ही जातोय, आम्ही इतके दिवस नाही आहे, तुम्ही लक्ष ठेवा घराकडे किंवा काय. असं असं काही सांगत नाहीत. म्हणजे कधी जातात कधी येतात काही कळत नाही. म्हणजे हे मला तर असं वाटतं की काय एवढं लपवण्यासारखं आहे त्यात. तुम्ही जाता तर त्यांना काय वाटणार आहे. ते काय तुमचं तिकीट कॅन्सल करू शकतात का, तुमचं प्लेन कॅन्सल करू शकतात. जाणार आहे तर जाणार आहे. आणि तेवढं काय अगदी हे करायचं. पण मी बरंच बघितलं, कोणी कोणाला सांगत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. अगदी म्हणजे शेजारी पाजारी तर जाऊ दे, गल्लीतले लोक तर जाऊ दे, पण हे फ्लॅट सिस्टीम आल्यापासून हे खूप झालं. प्रत्येकाची दारं बंद. ते तर पूर्वीच्या काळी आमच्याकडे रात्री झोपतानाच दार बंद असायचं किंवा दुपारी जर थोडंसं आराम करणार असलो तर दार बंद असायचं. नाही तर दार कधी बंद नसायचं, नेहमी दार उघडं असायचं. कोणी या कोणी जा असं होतं. आणि कोणालाही कंटाळा आला की गप्पा मारायला येऊन बसायचे, आम्ही कोणाकडेही जायचो, असं होतं. पण आता तसं घडत नाही. तुमच्या बाबतीत पण असं घडतं का? आणि जर असं होत असेल ना, तर थोडं थोडं आपण आपल्यापासूनच बदलायला सुरुवात करायची. आपण सगळ्यांशी बोलायचं, आपण सगळ्यांशी हे करायचं. हळूहळू बदललं जग तर बदललं. आपल्या हातात नाही आहे, पण थोडंफार आपण प्रयत्न करू शकतो. बरोबर आहे ना? तुम्हाला पटतंय का? धन्यवाद.